जय महाराष्ट्र मित्रांनो, जबरदस्त गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकतात। ऑफिसर्स ग्रेड ए यासाठी भरती होते आणि तुम्ही ते सॅलरी बघू शकतात 1,49,500 रुपये पर मंथ, म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये प्रति महिना, म्हणजे 18 लाखांचं पॅकेज या गव्हर्नमेंट जॉब मध्ये असणार आहे। अगदी टॉप लेवलचा जॉब आहे। त्यामध्ये अदर बेनिफिट तुम्ही बघू शकताय, लिव्ह फेअर कन्सेशन आहे, मेडिकल एक्सपेन्स आहे, त्याच्यानंतर एज्युकेशन अलाउन्स आहे, त्यानंतर बघा हाऊस क्लिनिंग अलाउन्स आहे, स्टाफ साठी अलाउन्स आहे, अनेक साऱ्या गोष्टींसाठी इथे अलाउन्स आहे। टॉप लेवलची ग्रेड ए लेवलची पोस्ट आहे। मग यासाठी अप्लाय कसं करायचं सगळी माहिती सांगतोय। तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। भरपूर साऱ्या जागा आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्यातर्फे हे अपडेट आला आहे। जबरदस्त अपडेट आहे आणि भरपूर साऱ्या पोस्टसाठी ही भरती निघालेली आहे। तुम्ही ते वाचू शकता। जनरल स्ट्रीम झालं, लीगल स्ट्रीम झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम झालं, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल स्ट्रीम झालं, रिसर्च स्ट्रीम झालं आणि ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम झालं। या वेगवेगळ्या पोस्टसाठी ते भरती होते। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल, जसं की ते बघा स्ट्रीम दिली आहे जनरल स्ट्रीम, ही कॅटेगरी नाही आहे, स्ट्रीम आहे। मग यामध्ये बघा टोटल 62 जागा आहे। मग मास्टर डिग्री तुमची झालेली आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचा झाला आहे, मिनिमम 2 वर्षाचा इन एनी डिसिप्लिन, ओके, म्हणजे कुठल्याही डिसिप्लिन मधून, किंवा बॅचलर्स डिग्री इन लॉ, म्हणजे लॉ मध्ये तुमची बॅचलर डिग्री झाली आहे, किंवा बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग झालेली आहे, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय। किंवा तुम्ही CA आहात, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहात, किंवा चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट आहात, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। त्यामुळे सगळ्यांसाठी चांगली संधी आहे। अनेक जण इथे अप्लाय करू शकताय, ओके। त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती लीगल साठी आहे। 5 जागा आहे, ज्यामध्ये बॅचलर डिग्री इन लॉ, म्हणजे तुमचं लॉ झालेला आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे। 24 इथे जागा असणार आहे, ज्यामध्ये तुमची बॅचलर डिग्री झाली आहे इन इंजिनिअरिंग इन एनी ब्रांच और बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ अ पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन मिनिमम 2 इयर्स ड्युरेशन, म्हणजे बीटेक तुमचं झालेलं आहे, इथे अप्लाय करू शकताय। इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल तुमचं झालं आहे, 2 जागा आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुमचं झालं आहे, इथे अप्लाय करू शकताय। आणि रिसर्चसाठी जागा आहे 2, ज्यामध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री आहे, यामध्ये तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। अनेक जण आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत असतात। MPSC झालं, UPSC झालं, खूप मोठ्या प्रमाणात इथे फॉर्म भरले जातात, पण अशा काही वॅकन्सी आहे त्याच लेवलचा आहे, पेमेंट पण चांगला आहे, प्रतिष्ठित जॉब आहे, पण अनेक जण याच्याकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे चांगल्या वॅकन्सी आहे, तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। जे शेअर मार्केट करतात त्यांना माहीतच असेल सेबी किती स्ट्रॉंग आहे, किती जबरदस्त जॉब आहे, त्यामुळे नक्की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। आणि पुढची जी वॅकन्सी आहे ती ऑफिशियल लँग्वेजसाठी आहे। 2 जागा आहे, ज्यामध्ये मास्टर डिग्री पाहिजे, म्हणजे हिंदी झालेला आहे तुमचं तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता, किंवा मास्टर डिग्री इन संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, हिंदी ॲज अ सब्जेक्ट तुम्ही घेतला आहे बॅचलर डिग्री लेवलला, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता। किंवा बोथ इंग्लिश आणि हिंदी तुमचं झालेलं आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। आता यासाठी एज लिमिट किती आहे तर तुम्ही ते बघू शकतात। मॅक्झिमम इथे 30 वर्ष तुमचं एज पाहिजे, पण तुम्ही ते स्पेशल कॅटेगरीत येतात, कास्टमधून येतात तर तो इथे तुम्हाला वयामध्ये सुद्धा सूट दिलेली आहे, ओके। त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन, सगळ्यात महत्त्वाचं मोड ऑफ सिलेक्शन कसं होणार आहे तर इथे वाचू शकतात। फेज 1 आणि फेज 2 यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे। फेज 1 मध्ये तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, ज्यामध्ये 2 पेपर असणार आहे, आणि फेज 2 असणार आहे, ज्यामध्ये पण एक्झाम होणार आहे। या 2 फेज 1 फेज 2 नुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे। बाकी पे अलाउन्स किती आहे तो ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे। इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर यांनी ॲप्लिकेशन फी ठेवली आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे। 1000 रुपये फी ते आहे, प्लस 18% GST अनरिझर्वसाठी। आणि OBC EWS कॅटेगरीमधून तुम्ही येतात तर 100 रुपये ॲज अ इंटिमेशन चार्जेस, प्लस 18% GST फॉर SC ST PWD साठी, ओके। आता जर इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर यांनी ॲप्लिकेशन फी ठेवली आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे। तुम्ही अनरिझर्व, OBC आणि EWS कॅटेगरीत येतात तर 1000 रुपये
प्लस इथे 18% GST आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता जर तुम्ही SC ST PWBD मधून येतात तर 100 रुपये आणि 18% GST एवढी इथे फी लागणार आहे. फी जरी जास्त असेल बाकीच्यांसाठी पोस्ट चांगली आहे. तुम्ही जर मन लावून केलं जर हा जॉब तुम्हाला मिळाला तर टॉप लेवलचा जॉब असणार आहे. त्यामुळे नक्की प्रयत्न करा. ही जी नोटिफिकेशन आहे ते डिस्क्लेमर मध्ये दिली आहे. ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे. डिटेलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे कारण की अप्लाय करणं 13 एप्रिल पासून सुरू होणार आहे. आत्ता सुरू होणार नाही आहे पण मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे कारण की शॉर्ट नोटिफिकेशन आली आहे. पुन्हा डिटेलमध्ये नोटिफिकेशन येईल ज्यामध्ये सब्जेक्ट वगैरे सगळी माहिती दिलेली असेल. त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की जेव्हा पूर्ण नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला देऊन टाकेल. पण या रिलेटेड जर तुमचं शिक्षण झालं असेल तर लगेच तयारीला लागा कारण की सॅलरी चांगली आहे, जॉब प्रतिष्ठित आहे. त्यामुळे जे तुमचे मित्र यासाठी तयारी करताय नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.